रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर 22 वर्षीय एकुलता एक मुलगा धावत पळत घरी गेला। पर्वती दर्शन परिसरात ही घटना घडली आहे। मंदा गणेश दोडके व साहिल गणेश दोडके वय वर्ष 25 दोघे राहणार पर्वती दर्शन अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत। मीडिया रिपोर्टनुसार दोडके कुटुंबीय दांडेकरपूर इथं राहायला होते। तिथं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत नवीन इमारत बांधण्याचं काम सुरू आहे। नवीन इमारतीचं काम सुरू झाल्यानंतर दोडके कुटुंबियांनी पर्वती दर्शन परिसरात भाडे तत्वावर खोली घेतली। मंदा दोडके या ज्येष्ठ नागरिकांच्या शुश्रूषेचं काम करायच्या। दोडके यांना 4 मुली आहेत। साहिल हा एकुलता एक मुलगा होता। कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तो सकाळी दूध पिशवी वितरणाचं काम करायचा, तसेच लिफ्ट दुरुस्ती देखभाल करणाऱ्या व्यावसायिकाकडे तो काम करत होता। गुरुवारी 25 जून रोजी पहाटे मंदा यांना अर्धांगवायूचा झटका आला। साहिलनं त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या। त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांचा मृत्यू झाला। आईचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर साहिल खचला। यानंतर तो घरी गेला। शनिवार दिनांक 27 जून रोजी साहिलनं साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। सकाळी नातेवाईकांनी दरवाजा वाजवला तेव्हा त्यानं प्रतिसाद दिला नाही। साहिलच्या भाच्यानं दरवाजातून फटीतून पाहिले तेव्हा त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आले। त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले। साहिल एकुलता एक होता। 4 मुलीनंतर साहिलचा जन्म झाला। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं तो काम करून मदत करत होता। साहिलचा आईवर खूप प्रेम होते। आईच्या मृत्यूची माहिती मिळताच तो खचला। तो ससून रुग्णालयात घरी गेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली। शोकाकुल वातावरणात शनिवारी सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले।